वेलकम टू रश्मीज रसोई। नेहमीच आपण फिरायला गेलो अलिबागला किंवा कोकणात तर सुरमई थाली, पापलेट थाली आणि प्रॉन्स थाली खूप फेमस असते। पण आज मी तुम्हाला ह्या थाली न दाखवता रावस मच्छीची थाली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। 500 चांगले का 200 चांगले? साहेब नाही रे म्हणून मला लय वैताग। आज आपण आमच्या आगरी कोळी पद्धतीने रावस माशाची थाली बनवणार आहोत। त्यासाठी 1 किलो मी हे रावसाचं मावरं घेतलं आहे। 4 तुकडे अशा अख्ख्याच काढून घेतल्यात, म्हणजे 2 रवा लावून फ्राय करणार आहेत आणि 2 नॉर्मल आमच्या पद्धतीने। नंतर हे जे बाकीचं मावरं आहे त्यातलं अर्ध पातळ कालवण बनवणार आहोत आणि अर्ध थोडं थपथपीत कालवण बनवणार आहोत। तर चला सर्वात आधी आपण ह्यातलं न कालवणासाठी अर्धी मच्छी काढून घेऊया स्वच्छ धुवून। हे बघा, 1/2 किलो एवढी मच्छी आपण कालवणासाठी घेतली आहे। सर्वात आधी आपण पातळ रावसाचं कालवण बनवणार आहोत। नंतर त्यासाठी आपण हे वाटण बनवून घ्यायचं आहे। लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मोठ्या आहेत म्हणून 7 ते 8 घेतले आहेत। 2 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर। जाडसरच मिक्सरला हे वाटण आपण फिरवून घेऊया। हे बघा, हे असं वाटण आपण तयार करून घेतलं आहे। आता कालवण बनवायला सुरुवात करूया। रावसाचं कालवण किंवा रावसाचं आंबट बनवण्यासाठी आपण गॅसवर हे पातेलं गरम करत ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ना, हे वाटण आपण फोडणीला घालूया। वाटण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचंय। परतून झालं की अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा हा मी घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे। हळद आणि मसाला पण ह्या वाटणासोबतच छान तेलावर परतून घेऊया। परतून झालं की हे स्वच्छ धुतलेलं मावरं आहे रावसाचं, ते ऍड करणार आहोत। ते देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघितलं असेल तुकड्यांना गाबोळी होती, रावस कापला ना त्यांनी, रावस कापतानाच तुम्हाला दिसलं असेल का त्याच्यासोबतच गाबोळी होती छान। वाटणामध्ये पण मावरं छान आपलं मिक्स करून झालं आहे। आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया। मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी घेतलं, म्हणजे वाटण आपलं वेस्ट जाणार नाही। नंतर 1 मोठा चमचा चिंच पाण्यात भिजत ठेवलेली, त्याचा हा कोळ तयार केला आहे, तो ऍड करूया। चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकम देखील वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ, आणखीन थोडं पाणी ऍड करते, कारण का हे पातळ कालवण आहे, त्यामुळे रस असला का जरा खायला चांगलं वाटतं। आता छानशी ह्याला एक उकळी काढून घेऊया। हे बघा, कालवणाला पण छान उकळी आली आहे। आणि लक्षात ठेवा, हे मच्छीचे कालवण जेव्हा आपण बनवतो ना, खूप असं पळीनी वगैरे त्याला हलवायचं नाही, म्हणजे त्या तुकड्या न तुटणार नाही। उकळी आली की ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम लो करते। 8 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित हे रावसाचं मावरं कालवणात शिजवून घेऊया। 8 ते 10 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल आपलं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे। तुकड्या पण बघा व्यवस्थित शिजल्या गेल्यात। आता हाय फ्लेम करते गॅसची, एक छानशी उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते। झटपट आणि चमचमीत असं आपलं हे रावसाचं कालवण रेडी झालं आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। आता रावसाचं थपथपीत कालवण बनवायला सुरुवात करूया। रावसाचं थपथपीत कालवण बनवण्यासाठी आणखीन 1/2 किलो ह्या रावसाच्या तुकड्या घेतल्या आहेत। स्वच्छ धुवून वगैरे घेतल्यात आपण। नंतर या थपथपीत कालवणासाठी हे सुकं खोबऱ्याचं वाटण वाटून घेऊया।
मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय, आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पाणी न घालता हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे। मी नेहमीच सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये, मी हे असं वाटण आहे ना तयार करून ठेवते किलो भराचं, 1.5 ते 2 महिने आरामात फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये न ठेवता पण हे वाटण अगदी व्यवस्थित असंच्या असंच राहतं, म्हणजे आपलं जेवण पण पटकन होतं। गॅसवर आपण हे पातेलं गरम करत ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालं, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची, अशी लसणाच्या पाकळ्या चेचून आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत। नंतर ह्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा कांदा चिरून घेतला आहे आपण। कांदा तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो करते। कांदा पण छान शिजला गेला आहे, एकदा परतून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून एवढा हा घरचा आगरी कोळी मसाला आहे। तुम्ही बघितलं असेल कोणतंही कालवण किंवा भाजी करताना नॉर्मली मी माझाच मसाला यूज करते, कारण काही ह्या आमच्या आगरी कोळी मसाल्यात ना भरपूर प्रमाणात गरम मसाले असतात, त्यामुळे एक्स्ट्राचा गरम मसाला आपल्याला ऍड करावा लागत नाही। मसाले शिजवून झाले की हे वाटण आहे, अगदी मूठभरच वाटण आहे, कारण का आम्ही मच्छीला ना खूप वाटण यूज करत नाही। वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचंय। परतून झालं की गॅसची फ्लेम मी हाय करते आणि ह्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास एवढंच पाणी ऍड करते सुरुवातीला। आता हा आपण चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवलेली त्याचा हा कोळ तयार करून घेतलाय, तो ऍड करूया। आणखी थोडं पाणी मी ह्याच्यात ऍड करते, म्हणजे जवळपास 1 ग्लासच पाणी आपण ऍड केलं आहे। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। आता कालवणाला छान उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता 1 टोमॅटो आहे ना त्याच्या ह्या फोडी करून घेतल्यात, मीडियम साईजचाच टोमॅटो होता, तो देखील ऍड करूया। नंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली मच्छी आपण ऍड करणार आहोत। अगदी अलगदपणे कालवण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। ह्या तुकड्या बघूनच तुम्हाला कळेल का रावस किती ताजा होता एकदम। आता हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया। हे बघा कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करते। लो फ्लेमवर 8 ते 10 मिनिटांसाठी ही मच्छी व्यवस्थित आपल्याला कालवणा शिजवून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटं झाले, आपण हे रावसाचं थपथपीत कालवण शिजत ठेवलं होतं। हे बघा बघूनच कळेल का कालवण पण व्यवस्थित शिजलं गेलंय। तुकड्या हे बघा कशा शिजल्यात। आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे। कालवणाला पण उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थपथपीत कालवण तर आपलं तयार झालं। आता तुकड्या मॅरिनेट करायला घेऊया फ्राय करण्याकरता। दोन्ही कालवणं तर थालीसाठी आपली तयार झालीत। आता ही मच्छी मॅरिनेट करायसाठी 4 या आपण तुकड्या घेतल्या आहेत। ताट बघूनच कळेल ह्या रावसाच्या तुकड्या किती मोठ्या आहेत त्या। सर्वात आधी ह्याच्यावर आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। नंतर हळद, जवळपास 1 छोटा चमचा हळद घेतली आहे आपण। हा घरचा आपला आगरी कोळी मसाला 1.5 चमचा घेतला आहे मी। ह्याच्यावर आपण लिंब स्क्वीज करणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोकम आगळ देखील वापरू शकता। नंतर 2 चमचे आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घेतली आहे। रावसाला ना नॉर्मली मी असंच आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट हे वाटण घेते,
म्हणजे ह्यानी आहे ना मच्छीला खूप छान टेस्ट येते। आता व्यवस्थित ही मच्छी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची आहे। हे बघा मच्छी व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतली आहे। आता यातल्या 2 तुकड्या नॉर्मल आपल्या ऑइल फ्राय करणार आहोत आणि 2 तुकड्यांना रवा आणि तांदळाचं पीठ लावून आपण फ्राय करणार आहोत। गॅसवर आपण हा एक तवा गरम करत ठेवला आहे। आता ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे। तेल पण छान गरम झालं आहे। आता गॅसची फ्लेम मी लोवर करते आणि सर्वात आधी आपण फक्त हळद मीठ मसाला लावलेली तुकडी आहे ना ती तळून घेऊया। रवा लावलेल्या तुकड्या मी नंतर फ्राय करणार आहे। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून व्यवस्थित एका बाजूने आपल्याला तुकडी फ्राय करून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं झाले तुकडी आपण तेलामध्ये सोडलेली। आता व्यवस्थित सर्व साइडनी मोकळी करून घेऊया आणि हे बघा मोठी असल्यामुळे मी 2 कालते वापरते। व्यवस्थित ही पलटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी 2 टेबलस्पून एवढंच तेल आपण घातलेलं तरी पण सुंदर अशी एका बाजूने आपली ही रावसाची तुकडी फ्राय करून झाली आहे। मागची बाजू पण आपण अशीच तळून घेऊया। पुन्हा गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवते आणि आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी तळून घ्यायची आहे। आणखी 3 ते 4 मिनिटं झालेत। पुन्हा आपण ही तुकडी पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित ही तुकडी फ्राय करून झाली आहे। आता ह्या तुकड्या पलटवल्या ना का तव्याच्या ना थोड्या साईडला करून घ्यायच्या, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते बरोबर मधोमध येते आणि तुकडी खाताना तेलकट वाटत नाही। आता या तुकड्या तर फ्राय करून झाल्या आहेत। आता आपण रवा लावून तुकडी फ्राय करणार आहोत। रवा लावून रावसाच्या तुकड्या फ्राय करण्याकरता हे बघा अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर थोडासा ह्याच्यात मसाला घातलात तरी चालेल, पण मी मच्छीलाच व्यवस्थित मॅरिनेट केलंय म्हणून ह्याच्यात मी मसाला ऍड करणार नाही। आता व्यवस्थित हे मिक्स करून झालंय। ह्याच्यात आता तुकडी घोळून घेऊया। तवा पण आपला छान तापला गेलाय। आता ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचंय आपल्याला। तेल असं पसरवून घेते कारण का तुकड्या तर आपण शॅलो फ्रायच करतो। आता हे बघा ही तुकडी घेतली आहे। व्यवस्थित ह्या रवामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेऊया। तुम्ही फक्त तांदळाचं पीठ किंवा फक्त रवा लावला तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। व्यवस्थित कोट करून झाले। आता तेलामध्ये सोडणार आहे। दुसरी तुकडी देखील अशाच पद्धतीने मी तेलामध्ये सोडते। हे बघा एक एक करून दोन्ही तुकड्या आपण तेलामध्ये सोडल्या आहेत। आता लो टू मीडियम फ्लेम वर एक 2 ते 3 मिनिटांसाठी एक बाजू फ्राय करून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झालेत आपण ह्या तुकड्या तळत ठेवलेल्या। आता गॅसची फ्लेम हाय करते कारण का मच्छी तळताना कधी पण ना गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची, म्हणजे ती आतपर्यंत व्यवस्थित शिजली जाते। हाय फ्लेम केल्यावर आता एक एक करून ह्या तुकड्या आपण पलटून घेणार आहोत। तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी तुकडी असल्यामुळे मी 2 कालते वापरले दोन्ही पद्धतीच्या मच्छी तळताना। आता मागची बाजू देखील अशीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम पुन्हा मी लोवर करते। आणखी 3 ते 4 मिनिटं झालेत ह्या तुकड्या आपण तळत ठेवलेल्या। पुन्हा ह्या तुकड्या आपण पलटून घेऊया। हे बघा मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित ही तुकडी फ्राय करून झाली आहे।
परतून झाली की लगेच तव्याच्या साईडला करून घ्यायचं आहे। नेहमीच सांगते मी, मच्छी तळली ना का अशी साईडला करायची, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते अगदी मधोमध होते आणि तुकडी खाताना थोडी पण ऑइली राहत नाही। आता आपल्या सर्व डिशेस तयार झाल्या आहेत। आता रावस मच्छीची थाली वाढायला आपण सुरुवात करूया। हे बघा, रावस थालीसाठी आपलं रावसाचं हे पातळ कालवण, रावसाचं थपथपीत कालवण, नंतर नॉर्मल आपला आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लावलेले ह्या तुकड्या फ्राय करून झाल्यात आणि रवा लावलेल्या तुकड्या देखील फ्राय झाल्या आहेत। आता लगेचच ताट वाढायला घेऊया। झटपट आणि टेस्टी असं तयार झालेलं आपली ही रावस थालीच्या डिशेस आता आपण सर्व करून घेतोय। हे बघा, हे रावसाचं कालवण खोबऱ्याचं वाटण वापरलं नाही तरी पण सुंदर अशी ह्याची टेस्ट, जेवढं हे दिसायला सुंदर आहे तेवढंच टेस्टला पण खूप छान लागतं कालवण। नंतर आपण हे रावसाचं सुकं वाढणार आहोत। हे बघा, सुकं कालवण तर वाटण घालून करतो आणि ते पण टोमॅटो वगैरे असल्यामुळे ना अगदी वेगळीच टेस्ट त्याची होते। तुम्ही पण कधीतरी आमच्या ना अशा आगरी कोळी पद्धतीने ही कालवणं घरी ट्राय करा। नंतर आपण फ्राय केलेल्या तुकड्या सर्व करूया। ही आमच्या आगरी कोळी पद्धतीची अगदी सिंपल साधी अशी फ्राय केलेली तुकडी आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या रावस थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रावस थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही रावस थाली कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या रावस थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।